सावंतवाडी आणि रत्नागिरी नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं आज मतदान होतंय आणि त्यामध्ये सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं, कारण इथं नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात सामना होतोय। फक्त 18,000 मतदार या शहरात असले तरी देखील इथं राणे आणि केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर भाजपसोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरली आहे। ठाकरे सरकारनं कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी शासन निर्णय जारी करण्यात आला। तर कर्जाची रक्कम 2 लाखांपेक्षा अधिक असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असं GR मध्ये नमूद करण्यात आलं। दरम्यान 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असेल तर कर्जमाफी मिळणार नसल्याचं राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलंय। तर ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी योजना आणणार आहोत अशी माहिती सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी दिली। कर्जमाफीवरून टीका होऊ लागल्यावर आता काँग्रेस नेते राजीव सातव यांनी कर्जमाफी GR यात काही सूचना केल्या। GR मध्ये 5 क्रमांक मुद्दा मूळ अथवा व्याज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर कर्जमाफी देऊ नये याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गास बसेल आणि सरकार एका बाजूने सरसकट कर्जमाफी म्हणत असताना या मुद्द्यामुळे कर्जमाफी लाभार्थी शेतकरी कमी होणार आहे। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। दरम्यान परभणीमध्ये स्वाभिमानी संघटनेनं कर्जमाफीचे परिपत्रक जाळून निषेध आंदोलन केलं। तर कर्जमाफीच्या GR वरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। अशी ही कर्जमाफी म्हणजे राज्य सरकारची बनवाबंदी असल्याची टीका राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। तर भाजप या विरोधामध्ये मार्चच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अमित देशमुखांनी शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचं स्वागत होत असल्याचं म्हटलं। शेतकऱ्यांनी या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं नाही असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आणि बहुतांश शेतकरी जर कर्जमुक्त होत असतील तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावलाय। कोरेगाव भीमा इथं होणाऱ्या विजयस्तंभावर होणाऱ्या शौर्य दिनानिमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर सकाळपासून लोणीकेंद्र पेरणे फाटा कोरेगाव भीमा सणसवाडी या सर्व परिसरात श्वान पथकाच्या माध्यमातून पोलिसांकडून पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। बेळगावमध्ये कानडी गुड्डांचा हैदोस सुरूच आहे। शहापूर भागामध्ये मराठी फलकांची मोडतोड करण्यात आली आणि तसंच मराठी दुकानांवर दगडफेकही करण्यात आली। तर बेळगावमध्ये कन्नड संघटनांचा धिकाणा पाहायला मिळालाय। कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनेविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। कर्नाटकमधील JDS नेते आणि त्याचबरोबर माजी मंत्री बसवराज होर्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर उद्धव ठाकरे कोण आहेत ते उपद्व्यापी ठाकरे आहेत असं वक्तव्य केलेलं आहे आणि होर्टी यांच्या वक्तव्यानं सीमावासियांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। कर्नाटकचे शिक्षण मंत्री असताना होर्टी यांनी मराठी विरोधी भूमिका घेतलेली होती। कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेनं कोल्हापुरात निषेध केलाय। कागलजवळ आंदोलन करण्यात आलं। यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली। कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात हे 2 ते 3 वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणार होते असा दावा भाजप नेते विखे पाटलांनी केला आणि तसंच थोरातांनी राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा आरोप सुद्धा विखे पाटलांनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही। माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे अशा शब्दात बाळासाहेब थोरातांनी विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांनी भाजपवाढीचा कार्यक्रम सुरू केलाय। त्यांनी तिथंच चांगलं काम करावं अशी खोचक टीका सुद्धा थोरातांनी यावेळेस केली आहे। तर आपण भाजपमध्येच राहणार असून काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं सुद्धा विखे पाटलांनी सांगितलं। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात लग्न समारंभामध्ये एकत्र आल्याचं दिसलंय। संगमनेर येथे एका लग्न समारंभामध्ये विखे थोरात हे एकत्र दिसले। थोरातांनी स्वतः विखेंना बोलावून शेजारी बसवलं आणि यावेळी दोघांनी गप्पा देखील मारल्या।
तर पुण्यामध्ये कालवा समितीची बैठक पार पडली। राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीला चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापटही उपस्थित होते। कालवा समितीच्या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीच अजित पवारांना बैठक घेण्याचे अधिकार दिलेले आहेत। उजनी खडकवाला भामा आसखेड धरणामधील पाणी नियोजनाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलाय, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। दरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लावणार तसंच टेमघरच्या गळती दुरुस्तीचा आढावा यावेळी घेण्यात आलाय, असं देखील अजित पवार म्हणाले। नीरा देवघर प्रकल्पाच्या कालवा समितीमधून एकूण 4 सदस्यांना वगळण्यात आल्यामुळे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी टीकेची झोड त्याने उठवली आहे। राजकीय हेतूनं या समितीमधून वगळण्यात आल्याचा थेट आरोप यावेळी त्यांनी केलाय। तर आमदार जयकुमार गोरे आणि श्रीकांत देशमुख, विश्वास भोसले, उत्तमराव जानकर या सदस्यांना वगळण्यात आले। तर जलसंपदा विभागाचा कारभार हा दुसऱ्या मंत्र्यांकडे आहे आणि त्यांनी अजित पवारांना मंत्री नसताना अधिकार कसे दिलेत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान आघाडी सरकारचं काम नियमबाह्यच असल्याची टीका सुद्धा पाटील यांनी यावेळी केली आहे। पुणेकरांना सध्या तितकंच पाणी मिळणार असून कोणतीही पाणी कपात होणार नसल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलंय आणि दरम्यान पुणेकरांच्या हितासाठी बैठक होती, त्यामुळे मी इथं राजकारण करू इच्छित नाही असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी यावेळी दिलंय। तर मला अधिकार दिले म्हणूनच मी बैठक घेतली असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले। दरम्यान बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील अजित पवारांच्या शेजारीच बसले होते। या प्रश्नाला अजित पवारांनी मजेशीर उत्तर दिले। विरोधकांना मी नेहमीच डाव्या बाजूला बसवतो असं उत्तर अजितदादा यांनी दिले। तर महाविकास आघाडीच्या नव्या मंत्र्यांची शपथविधी सोहळा 30 तारखेला होणार असून या सोहळ्यासाठी विधान भवनमध्ये जोरदार तयारी सुरू आहे आणि नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर काँग्रेस स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये काँग्रेसकडून संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मार्च काढण्यात आला आणि बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। जे काही आम्हाला सांगायचं होतं ते आम्ही संसदेत सांगितलं, अशा शब्दामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आणि या कायद्यामुळे सामान्यांचं नुकसान कसं होऊ शकतं हे आम्ही त्यांना लोकशाहीच्या मार्गाने सांगितलं असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलंय। तर मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा काँग्रेसतर्फे फ्लॅग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पुणे शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते। नागपूरमध्ये काँग्रेसनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन केलं होतं। सीएए आणि एनआरसीमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असा आरोप यावेळी करण्यात आला। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अमरावतीमध्ये मुस्लिम महिला आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्यात। यावेळेस मुस्लिम महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि हजारो मुस्लिम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला। मुंबई क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई करत मोस्ट वॉन्टेड आरोपी एजाज लकडावालाच्या मुलीला अटक केली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिला अटक करण्यात आली आहे। शिफा शेख असं या लकडावालाच्या मुलीचं नाव असून ती मुंबईहून नेपाळला जात होती आणि बनावट पासपोर्ट प्रकरणी तिला ही अटक करण्यात आली आहे। तर सांगलीमधील मार्केट यार्डमध्ये सुरू असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हमालांनी गोंधळ घालत बैठक बंद पडली आणि यामुळे मार्केट कमिटीच्या सभेचे कामकाज देखील बंद झालेलं असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागण्यांबाबत मार्केट कमिटीनं निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळेस हमाल बांधवांनी केली असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर सध्या मेथीचे भाव एवढे कोसळले आहेत की मेथीची जुडी 50 पैशाला घ्यायलाही कोणी तयार नाहीयेत आणि त्यामुळे मेथी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय आणि इतका कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या शेतकऱ्याचे मशागतीचं सोडाच पण वाहतुकीचे पैसे सुद्धा निघत नाहीयेत आणि याच निराशेतून येवला तालुक्यातल्या राकेश जमदडे या शेतकऱ्यानं उभ्या शेतात जनावरं चारली। तर यवतमाळमध्ये आळणी ते दिग्रस या रस्त्याच्या कामामुळे परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं। याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आणि त्यामुळेच आधीच संकटात असलेला शेतकरी अडचणीत आलाय आणि 30 किलोमीटरच्या रस्त्याचं काम सुरू आहे। अनेक काळ हे काम सुरू असल्यामुळे रस्त्याशेजारील शेतातील पिकांवर धुळीचे थर जमा झालेत आणि त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय।
तर हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी जास्त केली आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर हिरवी काळ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभारले। तर भिवंडीमध्ये पोलीस स्थानकावर शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। 2 दिवसांपूर्वी 14 वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी प्रमोद नायक या शिक्षकाला अटक झाली होती। मात्र शाळा सुटल्यानंतर शेकडो विद्यार्थी पालकांसह थेट भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात पोहोचले। तर अहमदनगर सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी शिवारामध्ये बस आणि झायलो या गाडीचा अपघात झालाय। तर या अपघातात 3 जण ठार झालेले असून 4 जण जखमी झालेत आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। माटगाव खामगाव बसमधील महिला कंडक्टरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे। तरुणांकडून महिला कंडक्टरला मारहाण करण्यात आली आणि तरुण धक्काबुक्की करून बसमध्ये चढत होता। यावेळेस कंडक्टरने त्याला हटकल्यामुळे मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते। फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक असलेल्या प्रदीप विजय अलाट या तरुणाची हत्या करण्यात आली आणि प्रेम प्रकरणातून प्रदीपची हत्या झाल्याची माहिती समोर येते। तर ठाण्यातील कळवा परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एका युवकाची हत्या झाली आणि कळवा भागात असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये पहाटे चोर घुसला। प्रेमसिंग राजपुरोहित त्यानं चोराला विरोध केला होता। मात्र चोरट्यानं प्रेमसिंग यांच्यावर गोळीबार केला आणि गोळीबारात प्रेमसिंगचा जागीच मृत्यू झालाय। तर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथं ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। जय तोलानी असं या तरुणाचं नाव आहे आणि तुमसर इथं राहणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। चंद्रपूर शहरात सीए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर राष्ट्रीय चेतना मंचानं समर्थनार्थ रॅली काढली आणि या रॅलीमध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित होते। तर वाशिम जिल्ह्यामधील रँचोनं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्प खर्चात सायकल बोटची निर्मिती केली आहे। भंगारातील वस्तू वापरून पर्यावरणपूरक सायकल बोटची निर्मिती करून त्यानं शेतात जाण्याची समस्या निकाली काढली आहे। तर यवतमाळहून वर्धेला जाणाऱ्या कारचा चापडोह पुनर्वसनजवळ अपघात झालाय। यामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली। ख्रिश्चन समाजाची बदनामी केल्याबद्दल फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग यांच्या विरोधात इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेड आणि समस्त ख्रिश्चन समाजातर्फे जालन्यामध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। तर बॅकबेंचर या मालिकेमध्ये बायबल धर्मग्रंथातील शब्दांचा विपर्यास करून त्याचा अश्लील अर्थ लावल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। तर रवीना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तर बॅकबेंचर्स या कार्यक्रमामध्ये बायबल ग्रंथातील एका शब्दाचा विपर्यास केला, त्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्यात आणि या 3ही कलाकारांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। अकोल्यात सुद्धा फराह, रवीना, भारती सिंग यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आणि या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं निवेदन खदान पोलीस स्टेशनला देण्यात आलं। तर अनिसच्या वतीनं बीडच्या परळी शहरामध्ये संविधान बांधिलकी महोत्सव आयोजित करण्यात आला आणि भारुडाच्या माध्यमातून संविधानाचा मूळ गाभा, मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पेण ते वडखळ दरम्यान वाहतूक कोंडी होती। 31साठी कोकणात जाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं मुंबई गोवा महामार्गाचा वापर करतायत आणि त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले आहेत। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात येते। बाजारपेठेत सुद्धा नाशिककरांची मोठी गर्दी वाढली आणि त्यातच सोन्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या सराफांनी सुद्धा नव्या वर्षासाठी जोरदार तयारी केली। अमर उजाला प्रकाशनतर्फे शब्द सन्मानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना गुलजार यांनी सीए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। मुझे दिल्ली वालों से डर लगता है, पता नहीं कौन सा कानून ले आएंगे असं म्हणत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं। तसंच भाषणाच्या सुरुवातीलाच दोस्त तो म्हणत पॉज घेतलाय। दरअसल मैं मित्रों कहने वाला था मगर रुक गया असं म्हणत विनोदही केलाय।
तर उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे। एनआरसी कायद्याचा विरोध करणाऱ्या माजी IPS अधिकारी SR दारापुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियांका जात होत्या। पिंगळाई नदीच्या पात्रात रेड्याची झुंज भरवण्यात आली होती। रेड्यांची झुंज ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आवडीची स्पर्धा असून अमरावतीच्या तळेगाव ठाकूर या गावामध्ये रेड्यांची झुंज भरवली जाते। 30हून अधिक नामवंत रेडे या ठिकाणी दाखल झाले होते आणि या झुंज पाहण्यासाठी लोकांची सुद्धा मोठी गर्दी होते। उत्तरी भागामधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट झाली। नागपुरात सध्या हुडहुडणारी आणि थंडी पडते आणि विदर्भातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद नागपुरात करण्यात आली आहे। 8 अंशांनी तापमान खाली घसरलं असून 5.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले। तर उत्तरी वाऱ्यांमुळेच 29 ते 31 डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। वर्ध्यामधील पारा मोठा खाली आला तर पारा 7.5 अंशावर गेला आणि त्यामुळे वर्धेकर थंडीमुळे गारठून गेल्याचं पाहायला मिळत आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापरही करण्यात येतो। परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये थंडीची लाट आलेली आहे। शहराचे तापमान 10.6 अंशावर येऊन ठेपले आणि यावर्षीचे नीचांकी तापमान असून अचानक वाढलेल्या या थंडीमुळे परभणीकर हैराण झालेत। तर वाढलेल्या थंडीमुळे सकाळच्या वेळेस बाजारपेठा उशिरा उघडतात तर व्यवहारही उशिरा सुरू होतात आणि त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे। अखिल भारतीय संत साहित्य परिषदेच्या 8व्या साहित्य संमेलनाची सुरुवात कोल्हापूरमध्ये आज ग्रंथदिंडीनं झाली आहे। कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील 3 दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे। तर आज भवानी मंडप येथून टाळ मृदुंगाच्या गजरात महापौर ॲडव्होकेट सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते ग्रंथ आणि अश्वपूजनाने या दिंडीची सुरुवात झाली। तर उस्मानाबाद इथं येत्या 10 जानेवारीपासून 93 साहित्य संमेलन सुरू होणार आहे आणि या साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे। या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे मंचावर कोणत्याही राजकीय नेत्याला आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये। निमंत्रण दिलेले मंचावरील साहित्यिक आहेत किंवा मंचासमोर बसणारे रसिक असतील अशी प्रतिक्रिया मसापचे अध्यक्ष प्रा कौतिकराव ठाले यांनी दिलेली आहे। तर वाढदिवसाला आपल्या प्रिय व्यक्तीला आवडेल असं गिफ्ट सर्वच जण देत असतात, पण हेच बर्थडे गिफ्ट बिबट्याचा बछडा असेल तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या चिरंजीवांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून बिबट्याचा बछडाच दिला। अर्थात हा बछडा नॅशनल पार्कमध्येच राहणार आहे, मात्र त्याचं पालकत्व आता दत्तक योजनेमुळे सरनाईक कुटुंबांकडे आलं।